मालवणमध्ये निवडणुकीत पैशांचा खेळ सुरू असल्याचा आरोप निलेश राणेंनी केला। भाजप कार्यकर्त्यांच्या घरामध्ये पैसे सापडले असा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी केला। भाजप कार्यकर्त्यांच्या घरी फेसबुक लाईव्ह करत त्यांनी भांडाफोड केला। निलेश राणे यांच्याकडून मित्र पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरीच फेसबुक लाईव्ह केलं गेलं। नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप संघर्ष शिगेला पोहोचलाय। हे पैसे कुठून आले असा प्रश्नही निलेश राणे यांनी कार्यकर्त्याला विचारला आणि तेव्हा हे पैसे आपल्या व्यवसायामधले आहेत असा दावा कार्यकर्त्याने केला। आतमध्ये गेले हे दोघंही, जो ड्रायव्हर म्हणून जो स्वतःला सांगतोय तो आतमध्ये गेला। मला आवाज आला तर मी असं झाकलं तर बघितलं तर हे पैशाची बॅग डिस्पोज करायचा प्रयत्न करत होते। मी काली बोलून दाखवलं ती एकच बॅग त्या घरात आहे हे मानायला मी तयार नाही। एक डायरी सुद्धा आहे। आम्ही ते सगळं पोलिसांना हँडओव्हर आणि अधिकाऱ्यांना हँडओव्हर केलेलं आहे। हे म्हणजे 2 दिवस झाले। रवी चव्हाण आले, त्याच्यानंतर अगोदर जेव्हा रवी चव्हाण आले त्याच्या 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर म्हणजे आल्यानंतर जे कंटिन्यू 2-3 दिवस असतात ते, म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा येणार तेव्हाच पैशाचा जोर कसा वाढतो शहरांमध्ये। गेले 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतात। 3 दिवसा अगोदर तिथला असणाऱ्या उमेदवार जे आहेत, आता कालच मी तिथे सभेमध्ये गेलो होतो, त्या सभेमध्ये त्यांनी सर्वांना काय सांगितलं हे लक्षात येत आहे की त्या उमेदवार जे आहेत त्या उमेदवार त्यांनी दिलेलं सर्टिफिकेट खोटं आहे, हे खोटं आहे, ते खोटं आहे, तुम्हाला पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागेल। याचा अर्थ काय? पोटनिवडणूक कधी होते? शिल्पाताई खोत या जिंकतील त्यावेळेला पोटनिवडणूक होईल। याचा अर्थ की पराभव मान्य झाला।